रिपब्लिकन सेना नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागण्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्याचे सरसकट पीक कर्ज माफ करण्यात यावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, त्याचबरोबर शेतमजूर आहेत त्यांचे सर्वे करून त्यांना 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी। आणि या महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश कदम यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून गुंठेवारीमध्ये नियमाला डावलून अनेक लोकांना गुंठेवारी दिलेली आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही या ठिकाणी केलेली आहे। पूर्वसांना प्रत्येक हेक्टरी 8,500 रुपये मानधन देत आहेत, पुढे वाढ होईल का? रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सरसेनानी आनंदराज साहेबांनी हेक्टरी 1 लाख रुपयाची मागणी केलेली आहे शासनाकडे। ही मागणी मान्य न झाल्यास रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने उग्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार आहे।